नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12चा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 1D आणि 2D ऑब्जेक्टसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, ज्याच्यात आपण युनिफॉर्म रॉड बघितला होता, रिंग, डिस्क, त्यानंतर हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर, एन्युलर रिंग, त्यानंतर रेक्टँग्युलर ल्युमिनार, ह्या सगळ्या आपण ऑब्जेक्टसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ते पाहिलं होतं. आज आपल्याला पाहायचं की 3D ऑब्जेक्ट साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो. तर 3D ऑब्जेक्ट साठी मोमेंट ऑफ सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ hollow sphere about an axis passing through center of mass and about x एक्सिस. आता x एक्सिसच्या अबाउट मध्ये आपल्याला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. तर आता बेसिकली आपण काय घेतला, एक हॉलो स्फिअर घेतला. तुम्ही लहान लेकरांचे खेळण्याचे बॉल पाहिले असतील, तर त्याच्यावर काय असते, त्या बॉलचं जेवढं काही मास असतं ते त्याच्या काय असतं, सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. आता आपल्याला काय घ्यायचं, या एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय येत होते. तर बेसिकली सिंपल काय घेतो आपण, या सेंटर ऑफ मास पासून त्या पार्टिकलचं डिस्टन्स आपण काय घेतलं, आर घेतलं. तर आता तुम्ही पाहू शकता, आपण परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम बघितला होता. परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम आपल्याला काय सांगत होता, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. तर आता बेसिकली तुम्ही पाहू शकता की ह्या स्फिअरचं जेवढं काही मास आहे ते पूर्ण त्याच्या सरफेसवर काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही एक्सिसच्या अबाउट मध्ये जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तरी तो काय येणार, इक्वल येणार. त्याच्यामुळे ही आय एक्सिसच्या, झेड एक्सिसच्या किंवा वाय एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येतो. त्याच्यामुळे त्या तिन्ही पण एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, सिमेट्रिक आहे. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय झेड इज इक्वल टू आय. इथपर्यंत समजलं. आता पहा, आपण जर एखादा पार्टिकल जर हवेत ठेवला तर त्याचं एक्स एक्सिस पासून काही डिस्टन्स असेल, त्याचं वाय एक्सिस पासून काही डिस्टन्स असेल आणि त्याचं झेड एक्सिस पासून काही डिस्टन्स असेल. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो, आपण पहा, एक जर आपण पार्टिकल घेतला, त्या पार्टिकलचं एक्स एक्सिस पासून काही डिस्टन्स असेल, वाय एक्सिस पासून काही डिस्टन्स असेल आणि सिमिलरली झेड एक्सिस पासून काही त्याचं डिस्टन्स असेल. तर आता बेसिकली आपल्याला काय करायचं, या एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये सांगायचं. तर आपण काय सांगू शकतो की ह्या पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम एक्स एक्सिस काय राहील, वाय स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर. सिमिलरली आपण काय सांगू शकतो, डिस्टन्स फ्रॉम वाय एक्सिस पासून त्या पार्टिकलचं डिस्टन्स किती राहील, एक्स स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर. आणि सिमिलरली डिस्टन्स फ्रॉम झेड एक्सिस ते किती राहील, एक्स स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. आता बेसिकली आता आपण काय पाहू शकतो की आता आपला ऑब्जेक्ट काय 3D आहे, बरोबर. तर 3D असताना आपण बेसिकली काय सांगतो, आपण एक्स वाय आणि झेड या फॉर्म मध्ये काय करतो, कंपोनंट्स आपण सांगतो. तर बेसिकली काय झालं, या रेडियसवर त्याचे कंपोनंट काय सांगणार आपण, 0 0 0 आणि त्याच्या सरफेसवर एक्स वाय आणि झेड एक्सिसचे. तर आता आपण काय लिहू शकतो, बेसिकली ह्या रेडियस आपला काय स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे, व्यवस्थित सांगा. आर काय आपलं वेक्टर क्वांटिटी, तिचं डायरेक्शन हे आहे. त्याच्यामुळे आपण बेसिकली काय लिहू शकतो की आर वेक्टर इज इक्वल टू एक्स चा कंपोनंट प्लस वाय चा कंपोनंट प्लस झेड चा कंपोनंट. आलं. आता आपल्याला जर याला मोड मध्ये लिहायचं तर कसं लिहू शकतो आपण, इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड चा स्क्वेअर. आता याचा जर आपण स्क्वेअर केला इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड चा स्क्वेअर. आलं. ही काय आली आपली रेडियसची व्हॅल्यू. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो की आपण एक स्मॉल पार्टिकल घेतला, ज्याचं मास आपण काय घेतलं, डीएम, आणि सेंटर ऑफ मास पासून त्याचं डिस्टन्स किती घेतला आपण, आर. तर आता बेसिकली इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण त्या स्मॉल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ते पाहू.
आपल्याला सिम्पली काय करायचं, स्मॉल पार्टिकलचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, त्याचा स्मॉल मास इंटू त्याचं सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स किती आहे. तर आता सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स किती आहे म्हणल्यावर आपण काय घेतलं, एक एक्सिसच्या अबाउट घेतलं, तर आपण काय सांगू शकतो की डिस्टन्स फ्रॉम एक्स एक्सिस त्याचा स्क्वेअर, बरोबर. तर आता काय आहे ते सिम्पली आपण काय करतो की डी आय इज इक्वल टू डीएम, आणि आपण काय सांगितलं होतं की एक्स स्क्वेअर, एक्स एक्सिस पासून त्याचं डिस्टन्स किती असतं, वाय स्क्वेअर प्लस एक्स, वाय स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर. हे सिम्पली काय झालं आपलं एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये. तर आता बेसिकली आपण वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये पण असं काढू शकतो, काय ते डीएम एक्स स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर, आणि झेड एक्सिसच्या अबाउट मध्ये काय आहे ते की डीएम एक्स स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. आता तुम्ही पाहू शकता की आता सिम्पली काय करता, आपण सांगितलं की डी आय एक्स, डी आय वाय आणि डी झेड हे काय सिमेट्रिक आहेत, त्याच्यामुळे काय करायचं, त्याचं सम करून टाकायची सरळ सरळ. काय ते सांगा की डी आय एक्स प्लस डी आय वाय प्लस डी आय झेड इज इक्वल टू काय ते पहा की डीएम या सगळ्यांमधला पहिलेच कॉमन निघणार, त्याच्यानंतर पहा वाय स्क्वेअर एकदा आहे, 2y स्क्वेअर, झेड स्क्वेअर 2z स्क्वेअर, एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर. म्हणजे आपण काय लिहू शकतो की 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस 2z चा स्क्वेअर. तर यातला काय कॉमन निघते 2 इंटू डीएम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड चा स्क्वेअर आले इथपर्यंत. तर आता काय सांगू शकते, आपण काय पाहिलं की आय एक्स आय वाय आणि आय झेड हे काय एकमेकांसोबत सिमेट्रिक, त्याच्यामुळे काय झालं आपलं या सगळ्याची व्हॅल्यू आपण आय एक्स लिहिली. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की आय एक्स आणि आय एक्स याचा अर्थ काय झालं 3ix, म्हणजे आपण काय लिहू शकतो 3dix इज इक्वल टू 2 इंटू डीएम आणि एक्स वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आली आर चा स्क्वेअर. आता सिम्पली काय करायचं, आपल्याला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा, त्याच्यामुळे काय करायचं इंटिग्रेट करायचं. 3 कॉन्स्टंट आहे आपण बाहेर काढला, डी आय एक्स इज इक्वल टू काय घेतलं 2 कॉन्स्टंट आहे आणि आर कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे 2r स्क्वेअर आहे बाहेर काढला, आणि डीएम काय केलं सिम्पली. आता आपण काय केलं डीएम करत करत काय केलं प्रत्येक पार्टिकलचा डीएम फाइंड केला, त्याच्यानंतर आपल्याला काय भेटतो होल बॉडीचा मास. तर आपण काय सांगू शकतो की 3ix इज इक्वल टू 3ix इज इक्वल टू 2r स्क्वेअर इंटू m. तर बेसिकली आपल्याला लिहायचं असलं तर आता आपण काय लिहू शकतो की आता आपण इथं लिहिताना काय लिहिलं होतं की ix इज इक्वल टू iy इज इक्वल टू iz इज इक्वल टू i, म्हणजे ix लाच आपण i लिहू शकतो. म्हणजे काय लिहिता येते 3i इज इक्वल टू 2mr चा स्क्वेअर. तर सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहू शकतो 2/3mr चा स्क्वेअर. हा काय झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्फिअरचा झाला. हा काय झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्फिअरचा. सिम्पली आपण काय केलं की एक सॉलिड आपलं हॉलो स्फिअर घेतला, हॉलो स्फिअर घेतल्यानंतर आपण काय घेतलं त्याचा सेंटर ऑफ मास पासूनचा डिस्टन्स आपण r घेतलं, एक स्मॉल पार्टिकल घेतला जो एक्स वाय झेड एक्सिस पासून कंपोनेंट केला, त्याच्यानंतर आपण ती रेडियस वेक्टर घेतला, त्याचा आपण r स्क्वेअर ची एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ची व्हॅल्यू केली. त्याच्यानंतर त्या स्मॉल पार्टिकलचा जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेतला की आपल्याला कोणत्या एक्सिसच्या अबाउट घ्यायचा एक्स एक्सिसच्या अबाउट. तर एक्स एक्सिसच्या अबाउट घेतला तर त्याचं डिस्टन्स किती येणार वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर आपण काय घेतलं वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर सिम्पली आपण काय केलं त्याला, आता आपण सांगितलं होतं की आपलं आय एक्स आय वाय आणि आय झेड म्हणजे या तिन्ही एक्सिस काय आहेत एकमेकांसोबत सिमेट्रिक येतात, त्याच्यामुळे आपण त्याची व्हॅल्यू काय घेतली आय घेतली. त्याच्यामुळे काय आलं आय इज इक्वल टू 2/3mr चा स्क्वेअर. हे कशाचं मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्फिअरचा. इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहू सॉलिड स्फिअरचा कसा असतो. तर आता आपल्याला पाहायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर about an axis passing through center of mass. तर पहा 1D ऑब्जेक्टची आपण स्टडी केली होती,
तर 1D ऑब्जेक्टची स्टडी करत असताना आपण काय सांगितलं होतं की लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ, बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की 2D ऑब्जेक्ट, तर 2D ऑब्जेक्ट मध्ये आपण काय सांगितलं होतं की सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया. आणि आता आपल्याला पाहायचं की 3D ऑब्जेक्ट, तर 3D ऑब्जेक्ट्स मध्ये काय असतो आपला रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर. आता बेसिकली काय करायचं आपल्याला, एक सॉलिड स्फिअर घ्यायचा. सॉलिड स्फिअरला तुम्ही समजा जर घ्यायचा असेल तर तुम्ही टरबूज पाहिला असेल, तर टरबूजचं जेवढं काही मास असतं तेवढा काही त्याचा जो हे असतं काय म्हणतो भाग, तो पूर्ण काय असतो त्याच्या पूर्ण त्या स्फिअरवर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो, बरोबर. तर त्याच्याकडे आपण काय घेतलं, समजा हा सेंटर ऑफ मास घेतला, तर याच्या अबाउट मध्ये आपल्याला काय करायचं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायचा. इथून ते इथपर्यंतचं आपण रेडियस काय घेतलं, आर घेतलं. तर आता आपण काय सांगितलं की बेसिकली हा जो पूर्ण सॉलिड स्फिअर आहे, हा सॉलिड स्फिअरचा आपण मास काय घेतला m, आणि ज्याची रेडियस r घेतली. आणि आपण सांगितलं की हा जो सॉलिड स्फिअर आहे, हा सॉलिड स्फिअर काय असतो, n नंबर ऑफ हॉलो स्फिअर्स पासून तयार झालेला असतो. तर आता बेसिकली आपण काय घेतला, हा हॉलो स्फिअर बाहेर काढला. आता पहा, हॉलो स्फिअर आपण बाहेर काढला, तर आता आपण काय सांगितलं, हे हॉलो स्फिअर आहे ज्याची रेडियस आपण r घेतली आणि ज्याची विड्थ आपण किती घेतली, dr, आणि याचं स्मॉल मास dm. आता एक बेसिकली गोष्ट काय होते, आपण मगाशी काय बघितलं होतं की जेव्हा आपण एक स्मॉल पार्टिकल घेतला होता त्या सरफेस वरचा, बरोबर, त्याच्यानंतर त्याचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला होता. तर आता इथे आपण काय घेतलं, स्मॉल पार्टिकल न घेता आपण काय घेतोय, स्मॉल हॉलो स्फिअर घेतोय. तर आपण आताच मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्फिअरचा बघितला, जो किती होता 2/3 mr चा स्क्वेअर होता. तर आता हा ऑब्जेक्ट काय 3D ऑब्जेक्ट आहे. तर 3D ऑब्जेक्ट असल्यावर आपण काय सांगितलं की रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम घेतो. तर आता हा जो आपला सॉलिड स्फिअर आहे, तर आपण याच्यासाठी जर आपल्याला मास पर युनिट व्हॉल्यूम काढायचा, तर तो कसा येतो, फॉर सॉलिड स्फिअर रो इज इक्वल टू या पूर्ण स्फिअरचं मास m डिवाइडेड बाय स्फिअरचा व्हॉल्यूम किती असतो 4/3 पाय r क्यूब. हे आपलं काय झालं, मास पर युनिट व्हॉल्यूम या स्फिअर साठी. आता बेसिकली आपण काय सांगितलं की त्यातला एक हॉलो स्फिअर घेतला, ज्याची रेडियस आपण r घेतली, त्याची विड्थ किती होती dr, आणि त्याचा स्मॉल मास dm होतं. तर आता बेसिकली आपण जर या स्मॉल हॉलो स्फिअर साठी जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला, असं जर आपण सगळ्या या स्मॉल हॉलो स्फिअर साठी जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला, तर आपल्याला काय येतो, होल सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायला भेटतो. ज्याप्रमाणे आपण सॉलिड स्फिअर साठी जो रो फाइंड केला मास पर युनिट व्हॉल्यूम, तोच आपल्याला कशासाठी करावा लागेल, आपल्या हॉलो स्फिअर साठी. तर आता बेसिकली आपण काय करायचं, या हॉलो जो स्फिअर आहे, या हॉलो स्फिअरला मधातून काटायचं आणि काय करायचं, एक आडवी स्ट्रीप तयार करायची. तर पहा, आपण इथून जेव्हा त्याला कापल्यानंतर त्याला काय केलं, स्ट्रेट केलं. स्ट्रेट केल्यानंतर ती अशी झाली. तर आता बेसिकली आपण काय सांगितली की याची जी हाईट होती ती किती, हाईट म्हणजे ती नंतर काय झाली, विड्थ झाली, ती किती dr. आणि आपण बेसिकली काय घेतलं, याचा एरिया घेतला. याचा एरिया काय होता बेसिकली आपला 4πr चा स्क्वेअर. आता मला सांगा, आपण जर व्हॉल्यूम जर फाइंड करायचा, तर आपण काय घेतो, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट घेतो. आता लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय असते, एरिया, बरोबर, रेक्टँगलचा. तर आता काय गेला इंटू h, म्हणजे एरिया काय झाला याचा 4πr स्क्वेअर, आणि याची हाईट किती आहे dr, बरोबर. हा काय झाला आपल्या या हॉलो स्फिअरचा व्हॉल्यूम. तर आता आपण काय घेतो, मास पर युनिट व्हॉल्यूम घ्यायचा असेल तर काय होतो आपल्या त्याच्यासाठी की रो इज इक्वल टू त्याचं स्मॉल मास dm डिवाइडेड बाय व्हॉल्यूम किती आहे 4πr स्क्वेअर इंटू dr. आता बेसिकली आपण काय घेऊ शकतो की ही जर टर्म इकडे घेतली, तर आपल्याला व्हॉल्यूम कशाची येते, स्मॉल मासची, किती येते 4πr स्क्वेअर इंटू dr इंटू रो, इथपर्यंत आली. तर आता बेसिकली आपण काय करू शकतो, याचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. तर पहा, आपल्या या हॉलो स्फिअर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला करायचा असलं तर काय करतो, di इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता 2/3 mr चा स्क्वेअर. आता आपल्याला या स्मॉल साठी घ्यायचा, याचा अर्थ स्मॉल मास घ्यावा लागेल आणि रेडियस त्याची r. याचा अर्थ काय करू शकतो, di इज इक्वल टू इंटिग्रेशन
2/3 स्मॉल मास dm इंटू r चा स्क्वेअर. आता dm ची आपली व्हॅल्यू काय आली 4πr² इंटू dr इंटू रो. ही व्हॅल्यू इथं पुट करायची. आता आपल्याला काय करायचं, या होल सॉलिड स्पियर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा. तर आपला रेडियस कुठून कुठपर्यंत घ्यावं लागेल, या 0 पासून तर r पर्यंत. तर लिमिट कुठून अप्लाय करायची, 0 पासून तर r पर्यंत. तर बेसिकली काय येते की I इज इक्वल टू इंटिग्रेशन 2/3 0 टू r. dm ची व्हॅल्यू काय आली आपली 4π r स्क्वेअर इंटू dr इंटू रो इंटू r चा स्क्वेअर. आता काय करता येते 2/3 कॉमन आहे, त्याच्यानंतर 4 आणि पाय ही पण व्हॅल्यू काय कॉमन आहे. तर बेसिकली त्या सगळ्या काय करतात बाहेर निघतात. आपलं कॉमन काय काय निघते की 2/3 कॉमन निघतो, 4π कॉमन निघतो आणि रो कॉमन निघतो. त्याच्यानंतर काय आहे ते 0 पासून r पर्यंत लिमिट अप्लाय केली आणि काय सांगितलं की r स्क्वेअर r टू द पॉवर ऑफ 4 इंटू dr. आता काय घेतलं आपण I इज इक्वल टू 2/3 4π. आता रो ची व्हॅल्यू आपण ह्या सॉलिड स्पियर साठी फाइंड केली, जी किती होती m/4/3 πr क्यूब. काय होती m/4/3 πr चा क्यूब. आलं. तर बेसिकली आपण काय घेतलं r टू द पॉवर ऑफ 4 चं इंटिग्रेशन काय आहे ते r टू द पॉवर ऑफ 5/5. तर काय लिहिता येते r टू द पॉवर ऑफ 5/5 आणि इंटिग्रेट आपलं लिमिट कुठून 0 पासून r पर्यंत. तर काय लिहिता येते I इज इक्वल टू, आता काय काय कटते 4π सोबत 4π कटला बरोबर, 3 सोबत 3 कटला. आता उरलं काय आपलं पा 2m डिवाइडेड बाय r क्यूब इन ब्रॅकेट r टू द पॉवर ऑफ 5/5. r क्यूब कटला, r टू द पॉवर ऑफ 5 चा r स्क्वेअर उरला. म्हणजे काय लिहू शकतो I इज इक्वल टू 2/5 m r चा स्क्वेअर. आता मला सांगा कमेंट करून की मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्पियरचा जास्त आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्पियरचा जास्त आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला 2/5 mr चा स्क्वेअर आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला होता आपला 2/3 mr चा स्क्वेअर. ऑब्वियस आहे की हॉलो स्पियरचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो जास्त आहे. का जास्त आहे तर हॉलो स्पियरच्या बाबतीत काय झालं होतं की त्याचं जे मास आहे ते पूर्ण त्याच्या आउटर सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालं होतं. सेंटर ऑफ मास पासून त्याचं डिस्टन्स जास्त होतं. त्याच्यामुळे काय झालं याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त झाला. आणि आपण ह्या सॉलिड स्पियरच्या बाबतीत पाहिलं की याचं जे मास आहे हे याचं मास सेंटरच्या जवळ जास्त डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे आणि बाहेर कमी डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्याच्यामुळे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो कमी असतो. आता इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहू. आता आपल्याला पाहायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॅलो कोन, त्याचा मास आपण घेऊ m, त्याची रेडियस आपण घेऊ l r आणि त्याचं लेंथ आपण घेऊ l. तर सिंपली काय करायचं, एक असा कोन घ्यायचा बरोबर, त्याची रेडियस आपण r घ्यायची बरोबर आणि त्याची लेंथ जी आहे ती लेंथ आपण किती घ्यायची l. लेंथ l घेतली आणि त्याचं मास आपण काय घेतलं m. आता तुम्ही बघू शकता की काही कोन असतात. आता कोन सांगायचं झालं तर तुम्ही वाढदिवस साजरे करत असाल तर वाढदिवस साजरे करत असताना तुम्ही जी वाढदिवसाचा ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या डोक्यावर जी टोपी घालता ती टोपी कधी बघितली का, तो असतो जनरली आपला हॉलो कोन. तर तुम्ही पाहू शकता की त्या टोपीचं जेवढं काही मास आहे ते पूर्ण मास काय असतं त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालं असतं आणि आतून ती काय असते पोकळ असते. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की हा जो कोन आहे तो n नंबर ऑफ स्मॉल रिंग्स पासून तयार झालेला आहे. तर बेसिकली आता काय करायचं, त्यातलीच आपण एक रिंग घ्यायची. ठीक आहे, एक आपण रिंग घेतली जिची रेडियस आपण r घेतली आणि जिची आपण विड्थ किती घेणार dx. ठीक आहे, आणि जिचा स्मॉल मास dm घेणार. आता बेसिकली आपण काय सांगणार, या कॉर्नर पासून हिचं डिस्टन्स आपण किती घेतलं x डिस्टन्स घेतलं. ठीक आहे, तर आता तुम्ही काय करू शकता सिंपली, आता आपल्याला काय करायचं, आपण सांगितलं की हा जो हॉलो कोन आहे हा काय झाला n नंबर ऑफ रिंग्स पासून तयार झाला. पण एक गोष्ट बघितली का की प्रत्येक रिंगची रेडियस काय राहणार वेगळी राहणार. हिची r असेल तर हिची r झाल्यानंतर इथे काय होणार रेडियस जास्त होणार, इथं 2r होणार आणि इथं काय होणार कमी कमी, म्हणजे कमी पासून जास्त जास्त रेडियस त्याची होत जाणार आणि सगळ्यात खाली आल्यानंतर त्याची रेडियस किती होणार r.
तर बेसिकली आपण काय सांगितलं की आता आपल्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा बघितला जो किती होता mr चा स्क्वेअर, बरोबर. आता काय झालं आपण सांगितलं की जेव्हा आपण या सरफेसवर जेव्हा पूर्ण मास ज्यासाठी डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे तेव्हा आपण काय घेतो, सरफेस डेन्सिटी बघत असतो. सरफेस डेन्सिटीला डिनोट कशाने करतात कमेंट करून नक्की सांगा की आपण कशाने डिनोट करतो, सिग्मानी. त्याचा फॉर्म्युला काय असतो, मास पर युनिट एरिया, बरोबर. आता या हॉलो कोन आहे, या हॉलो कोनचा टोटल मास किती घेतला आपण m आणि याचा एरिया किती घेतला आपण पाय r इंटू n. हा काय झाला आपला सरफेस डेन्सिटी म्हणजे सिग्मा कशाचा झाला, या हॉलो कोनचा झाला. आता बेसिकली आपण काय घेतलं, एक रिंग जी आहे ही रिंग आपण बाहेर काढली, आणि तिचं मास पूर्ण त्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं. त्याची आपण विड्थ किती घेतली dx घेतली आणि रेडियस किती आहे r. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचंय, याची सरफेस डेन्सिटी जर फाइंड करायची असेल म्हणजे मास पर युनिट एरिया, तर तो काय येतो की फॉर रिंग काय येणार, सिग्मा इज इक्वल टू याचा स्मॉल मास किती आहे dm, स्मॉल मास dm डिवाइडेड बाय एरिया. आता आपण काय करतो, याला मधातून काढल्यानंतर त्याला काय करतो, स्ट्रेट करतो. तर आपण रिंगचा आपण काय घेतला होता, एरिया घेताना सरकमफरन्स घेतला होता. तर काय येते 2 पाय r इंटू dx म्हणजे त्याची पूर्ण लेंथ इंटू त्याची ब्रेथ. तर पहा आपल्याला काय लिहिता येते की स्मॉल मास इज इक्वल टू 2 पाय r इंटू dx इंटू सिग्मा. तर आता सिंपली काय लिहिता येते, आपल्या स्मॉल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला. असं करत करत आपण हॉलो कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. तर सिंपली काय करू शकतो, di इज इक्वल टू dm त्या स्मॉल रिंगचं मास इंटू r चा स्क्वेअर तिची ते रेडियस. तर आता आपण काय लिहू शकतो की सिंपली याला इंटिग्रेट करायचं. काय येते, i इज इक्वल टू इंटिग्रेशन dm ची व्हॅल्यू काय 2 पाय r इंटू dx इंटू सिग्मा इंटू r चा स्क्वेअर. आता काय लिहिता येते आपल्याला, i इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 पाय r क्यूब इंटू dx इंटू सिग्मा. तर तुम्ही पाहू शकता की 2 पाय आणि सिग्मा ह्या टर्म्स काय कॉन्स्टंट येतात, त्याच्यामुळे त्या काय येतात बाहेर आल्यानंतर काय येतात 2 पाय इंटू सिग्मा इंटिग्रेशन r क्यूब इंटू dx. आता तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की r क्यूब आणि dx या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत, त्याच्यामुळे त्याचं इंटिग्रेशन होणार नाही. r क्यूब इंटू dr असतं तर इंटिग्रेशन झालं असतं, किंवा x क्यूब इंटू dx असतं तरी पण झालं असतं. आता काय होते की सिंपली आपल्याला लिहायचं असलं तर आता पहा की आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हे दोन जे ट्रायंगल आहेत या दोघा ट्रायंगलचा काय एकमेकांसोबत लिनियर आहेत, त्याच्यामुळे याचा काय घ्यायचा बेसचा रेशिओ. तर पहा स्मॉल ट्रायंगलचं रेडियस किती आहे r, मोठ्या ट्रायंगलची मोठी r, त्याच्यामुळे त्या कोन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे x आणि याचं किती आहे l. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो की r इज इक्वल टू rx डिवाइडेड बाय l. आता आपली r ची क्वांटिटी आली ती काय करायची, सिंपली इथे पुट करायची. तर काय ते सांगा की I इज इक्वल टू 2 पाय, आता सिग्माची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली या पूर्ण कोन साठी m अपॉन पाय r l, m अपॉन पाय r इंटू l. आता इन ब्रॅकेट आपल्याला काय करावं लागते, सिंपली इंटिग्रेशन r क्यूब चे इंटिग्रेशन डिवाइड r क्यूब चे इंटिग्रेशन इंटू dx. r क्यूब ची व्हॅल्यू काय rx डिवाइडेड बाय l आणि याचा क्यूब. आता काय लिहिता येते I इज इक्वल टू पाय सोबत पाय कटला तर 2m डिवाइडेड बाय rl आणि काय होते r अपॉन आणि r आणि l हे काय कॉन्स्टंट टर्म येतात, त्याच्यामुळे काय लिहिता येते r क्यूब डिवाइडेड बाय l क्यूब आणि इंटिग्रेशन मध्ये काय होते आपला x क्यूब इंटू dx. आता तुम्ही पाहू शकता ह्या दोन टर्म्स काय सेम येतात, त्याच्यामुळे याचं इंटिग्रेशन होऊ शकते. तर काय येते की I इज इक्वल टू 2, तर काय काय आपलं कटते की r सोबत r कटणार, इकडं स्क्वेअर उरला आणि इकडे काय होणार l टू द पॉवर 4 होणार, त्याच्यामुळे काय r स्क्वेअर डिवाइडेड बाय l टू द पॉवर ऑफ 4. त्याच्यानंतर काय याचं इंटिग्रेशन काय येणार x टू द पॉवर ऑफ 4 अपॉन 4. आता तुम्ही पाहू शकता आपण लिमिट जर अप्लाय करायची तर लिमिट आपण अप्लाय कुठे करू शकतो की ह्या स्मॉल इथून रिंग पासून इथून रिंग सुरू होणार स्मॉल स्मॉल वाढत 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 मॅक्सिमम सगळ्यात जास्त कुठे या रिंग पर्यंत.
म्हणजे लेंथ कुठे 0 पासून तर L पर्यंत, तर 0 पासून तर L पर्यंत. ठीक आहे. तर आता बेसिकली काय लिहिता येते आपल्याला की 2r चा स्क्वेअर डिवायडेड बाय L टू द पॉवर ऑफ 4, म्हणजे काय लिहिता येते आपल्याला L टू द पॉवर ऑफ 4 अपॉन 4, म्हणजे आपल्याला काय लिहिता येते की 2 सोबत 4 कटला, 2 उरला, L कटला, तर पहा काय मोमेंट ऑफ इनर्शियाला I इज इक्वल टू 1/2 mr चा स्क्वेअर. बरोबर. आता हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो कोणचा. तर तुम्ही असाच्या असा मोमेंट ऑफ इनर्शिया अजून एका ऑब्जेक्टचा बघितला होता. कशाचा? डिस्कचा. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं. आता इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण पाहू सॉलिड कोणचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड कोन. ठीक आहे. आता याच्या आधी आपण कशाला पाहिला मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो कोनचा. तो हॉलो कोन मध्ये आपण काय सांगितलं होतं की त्याच्या फक्त ते कॉर्नर्स वर काय झाले होता, त्याचं जे मास होतं ते डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं. त्याच्यानंतर तो आतून काय होता, पोकळ. आता बेसिकली अगेन आपण काय घेतला, एक सॉलिड स्फिअर घेतला, ज्याचं बेसिकली आपण रेडियस r घेतली आणि ज्याची हाईट आपण किती घेतली, h घेतली. हाईट h घेतली आणि ज्याचं मास आपण काय घेतलं, m, रेडियस r, हाईट h घेतली. जसं आपण हॉलोकोन बघितला, तर हॉलोकोन मध्ये काय होतं की ते मास पूर्ण त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालं होतं. आता या आपण काय करू शकतो की ह्या सॉलिड कोन मध्ये आपण सांगू शकतो की त्याचं जे मास आहे, त्याचं मास काय झालेलं आहे, पूर्ण या आत त्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर आपण काय सांगू शकतो की एवढं जर डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल, आपण सिलेंडरचं काय एक्झाम्पल पाहिलं होतं की आपण पहिले काय हॉलो सिलेंडर घेतलं होतं, ज्याचं मास पूर्ण त्या रिंग्सवर डिस्ट्रीब्यूट झालं होतं. रिंगवर रिंग जशी आपण ठेवतो, हॉलो सिलेंडर तयार होतं. आणि आपण काय केलं, एक जर त्या डिस्क घेतल्या, डिस्कवर डिस्क ठेवली, काय ते सॉलिड सिलेंडर तयार होते. तर बेसिकली आपण काय सांगितलं की हा जो सॉलिड कोन आहे, हा काय झाला, n नंबर ऑफ सॉलिड डिस्क पासून तयार झालेलं आहे, ज्याचं आपण रेडियस काय घेतलं, r घेतलं, आणि ज्याची विड्थ किती घेतली, dx, आणि त्याचं स्मॉल मास dm. बरोबर. आणि ह्या कॉर्नर पासून त्याचं डिस्टन्स आपण किती घेतलं, x घेतलं. बरोबर. आता आपण काय सांगितलं सगळ्यात पहिले, आता इथं 3D ऑब्जेक्ट आहे, कारण इथं काय झालेलं आहे की याचं जे मास आहे ते पूर्ण ऑब्जेक्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. याच्यामुळे पूर्ण ऑब्जेक्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट झालं तर काय होते, 3D ऑब्जेक्ट साठी बेसिकली आपण काय करतो की आता आपल्याला काय पाहावं लागते की रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. आपण कशासाठी पाहायचं, पहिले फॉर कोन साठीचं. तर आता सिंपली काय करू शकतो आपण, कोनचं पूर्ण मास किती आहे, m. कोनचं व्हॉल्यूम आपण किती सांगतो की 1/3 पाय r स्क्वेअर इंटू हाईट. आलं. हे कशाचं आलं आपलं, मास पर युनिट व्हॉल्यूम आपल्या कोनसाठी. आता आपण काय केलं, आपण सांगितलं की n नंबर ऑफ डिस्क पासून त्याचं जो आपला काय आहे की सॉलिड कोन तयार झालेला आहे. आता ह्याच्यात काय होते, आपण सांगितलं की इन्फायनाइट नंबर ऑफ एलिमेंटल डिस्क असतात, एलिमेंटल डिस्क असतात. आता आपण काय सांगू शकतो की सिंपली आता या नंबर आपण ही जी डिस्क आहे, ही डिस्क जर आपण बाहेर काढली तर काय होते की आपण डिस्क घेतली जी बाहेर काढली, आणि आपण काय सांगितलं की तिचं जेवढं काही मास आहे ते पूर्ण मास कशावर आहे, त्याच्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. आपण काय घेतलं, ज्याची रेडियस r घेतली आणि ज्याची विड्थ किती घेतली, dx घेतली. आता सिंपली आपल्याला अशाच काय करायचं, एक डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा, म्हणजे आपल्याला पूर्ण सॉलिड कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायला भेटतो. तर बेसिकली आता आपल्याला जर याच्यासाठी जर आपल्याला मास पर युनिट व्हॉल्यूम काढायचं, तर आपण काय लिहू शकतो की फॉर डिस्क काय येते की स्मॉल मास तिचं dm राहणार. त्याच्यानंतर आपण बेसिकली काय सांगू शकतो की रो इज इक्वल टू याचं स्मॉल मास dm डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आपण काय केलं होतं, डिस्कचा व्हॉल्यूम पाहत असताना त्याचा एरिया पाय r स्क्वेअर इंटू त्याची विड्थ किती आहे, dx. तर आता पहा आपण काय घेतलं, मास पर युनिट व्हॉल्यूम या डिस्क साठीचं, जो की रो इज इक्वल टू dm अपॉन पाय r स्क्वेअर इंटू dx आहे. त्याच्या बेसिसवर आपल्याला काय येते, dm इज इक्वल टू रो इंटू पाय r स्क्वेअर इंटू dx लिहिता येते. आता या डिस्क साठीचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, इथून इथपर्यंत या सगळ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचे इंटिग्रेशन करायचं, म्हणजे आपल्याला काय येते, सॉलिड कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. तर सिंपली आपल्याला काय करायला लागते की आपल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, I इज इक्वल टू mr स्क्वेअर डिवायडेड बाय
2. तर आपण काय लिहू शकतो की स्मॉल रिंगचा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया DI इज इक्वल टू इट्स अ स्मॉल मास dm इंटू रेडियस r चा स्क्वेअर. आता आपल्याला काय लिहायचे पहा, डिवायडेड बाय 2. आता आपण काय करू शकतो, सिंपली इंटिग्रेट केल्यावर काय येते की I इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन कुठून, डिस्क कुठून सुरू होतात, इथून बरोबर इथपर्यंत, म्हणजे इथे h इज इक्वल टू 0 पासून तर h इज इक्वल टू h पर्यंत, म्हणजे लिमिट कुठून अप्लाय होणार, 0 पासून h पर्यंत. व्हॅल्यू काय आहे ते 1/2 dm ची व्हॅल्यू काय आपली रो पाय r चा स्क्वेअर इंटू dx इंटू r चा स्क्वेअर, म्हणजे ही व्हॅल्यू इथे लिहिली आणि r स्क्वेअर असाच्या असा. सिंपली 1/2 रो आणि पाय ही व्हॅल्यू काय कॉन्स्टंट. तर आपण काय लिहू शकतो की I इज इक्वल टू 1/2 रो पाय, ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे का, लिमिट केली 0 पासून h पर्यंत, तर काय येते आपलं आत r टू द पॉवर ऑफ 4 इंटू dx. आता तुम्ही पाहू शकता या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज येतात, या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीचा मोमेंट ऑफ आपला इंटिग्रेशन होत नाही. त्याच्यामुळे आपण सिंपली काय करू शकतो, एक तर r टू द पॉवर ऑफ 4 इंटू dr असलं चालते किंवा x टू द पॉवर ऑफ 4 इंटू dx असलं चालते. तर सिंपली आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं की दोन ह्या ट्रायंगलचा आपण बेसचा रेशो घेतला होता, जो किती होता r/r इज इक्वल टू x अपॉन h. यालाच आपल्याला लिहायचं तर कसं लिहू शकतो, x r अपॉन h चा स्क्वेअर h. आलं, तर ही टर्म सिंपली काय करायची, इथं पुट करायची. तर काय आहे ते सांगा, I इज इक्वल टू हाफ रो ची व्हॅल्यू या कोणसाठी किती होती, m अपॉन 1/3 पाय r स्क्वेअर h. त्याच्यानंतर आत काय आपलं इंटिग्रेशन 0 पासून तर h पर्यंत rx अपॉन h चा 4 इंटू dx. आता r आणि h रेडियस आणि हाईट ही काय कॉन्स्टंट, त्याच्यामुळे ती पण काय येणार बाहेर. तर काय ते I इज इक्वल टू 3 वर गेला म्हणजे 3m बरोबर, 3m आला आणि हा पाय असाच्या असा. त्याच्यानंतर आपण काय लिहू शकतो, 3m पाय डिवायडेड बाय 2 पाय r स्क्वेअर h, r टू द पॉवर ऑफ 4 आणि h टू द पॉवर ऑफ 4 आपण बाहेर काढले कॉन्स्टंट असल्यामुळं. तर आत काय उरलं, x टू द पॉवर ऑफ 4 चा इंटिग्रेशन x टू द पॉवर ऑफ 5 डिवायडेड बाय 5, कुठून कुठपर्यंत, लिमिट 0 पासून h पर्यंत. तर तुम्ही आता काय करू शकता, सिंपली पाय सोबत पाय कटला, r स्क्वेअर r टू द पॉवर ऑफ 4 सोबत r स्क्वेअर राहिला आणि याचा h टू द पॉवर ऑफ 5 म्हणजे 3m डिवायडेड बाय 2h टू द पॉवर ऑफ 5. इंटिग्रेशन कोणाचं आहे की r स्क्वेअर आणि इंटिग्रेशन x टू द पॉवर ऑफ 5 डिवायडेड बाय 5, लिमिट 0 पासून h पर्यंत. तर काय लिहिता येते आपल्याला पहा, 3m r चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2h टू द पॉवर ऑफ 5 आणि इथं काय लिहिता आपल्याला h टू द पॉवर ऑफ 5 डिवायडेड बाय 5, म्हणजे h टू द पॉवर ऑफ 5 h टू द पॉवर ऑफ 5 कटलं, उरलं काय आपलं 5 दुने 10 म्हणजे 3/10 m r चा स्क्वेअर. आता हे काय झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड कोन. आता मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो कोनचा जास्त असतो की मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड कोनचा जास्त असतो. हॉलो कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, हाफ mr चा स्क्वेअर, आणि सॉलिड कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 3/10 mr चा स्क्वेअर. ऑब्वियस आहे की जो आपला हॉलो कोन होता त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहतो. का, तर त्याचं जे मास आहे ते त्याच्या पूर्ण आउटर सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं, म्हणून त्या सेंटर ऑफ मास पासून त्याचं डिस्टन्स जास्त आहे. जेवढं डिस्टन्स जास्त तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. आणि आपण काय सांगितलं, सॉलिड कोन मध्ये त्या ऑब्जेक्ट मध्ये काय झालं, पूर्ण मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, त्याच्यामुळे काही मास त्याच्या सेंटर ऑफ मासच्या जवळ होतं आणि कमी मास जे होतं ते त्याच्या आउटर सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालं होतं, त्याच्यामुळे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, कमी असतो. आता इथपर्यंत लिहून घ्या, मग आपण समअप करू. तर पहा, सगळ्यात पहिले आपण आज काय पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ hollow sphere about an axis passing through center of mass. बरोबर, सेंटर ऑफ मास, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय पाहिला होता, 2/3 mr चा स्क्वेअर.
त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट अन एक्सिस passing through center of mass. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय बघितला होता 2/5 mr चा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो कोन जो की I इज इक्वल टू हाफ mr चा स्क्वेअर होता. आणि लास्ट आपण काय पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड कोन. तर याचा फॉर्म्युला काय असतो I इज इक्वल टू 3/10 mr चा स्क्वेअर. आता हे सगळे फॉर्म्युले काल ज्या शीट मध्ये लिहिले होते ते सगळे त्या शीट मध्येच लिहून घ्यायचे. सीईटी साठी हे फॉर्म्युले खूप जास्त महत्वाचे असतात. ऍज वेल एज स्टेट बोर्ड मध्ये जेव्हा तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारतात तेव्हा सुद्धा हे फॉर्म्युले खूप जास्त कामी पडतात. त्याच्यानंतर आपला एक लास्ट टॉपिक राहिला ज्याच्यात आपण काही न्यूमेरिकल्स घेऊ जे स्टेट बोर्ड मध्ये पण विचारतात. स्टेट बोर्ड मध्ये कशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं ते आपण पाहू. त्यानंतर सीईटी मध्येही काही क्वेश्चन्स विचारतात ते सुद्धा पाहू. आता त्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आपला लास्ट टॉपिक म्हणजेच न्यूमेरिकल्सचा आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. सध्या थांबूया. धन्यवाद.